हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. हे बघा, मी आता चाललो तुषार भाऊच्या दुकानात कटिंग करायला. आमच्या गावचं बहुत फेमस सलून आहे त्याचा. मी तेथूनच करतो म्हणा. हर एक वेळेस कटिंग वगैरे मोहित गीत सगळेच जण आम्ही तेथूनच करतो कटिंग. तर मी बी जातो, कटिंग वगैरे करतो. आता पहिले जातो तिकडं की आमच्या तरे गाडी आणतो. मग त्याच्यानंतर इकडे जातो सलूनमध्ये. मग तुम्हाला लागतो सलून कसं आहे तुषार भाऊच्या, जबरदस्त सलून आहे. मी जातो कारण की मी आपली शकल का नाही दाखवून राहिलो. मी झालो पूर्ण ओला, त्यासाठी शकल वगैरे काही नाही दाखवत. तर गाडी वगैरे आणायला जातो. म्हणून तुम्हाला सलून दाखवतो. सलून त्याबरोबर ते गायक बी आहेत एक नंबर त्याचे. म्हणजे आमच्या गावचे पुरं म्हणजे नाटकं वगैरे होते. मी नाटकमध्ये होतो. ते झाडीपट्टीमध्ये नाटक राहतात ते. मी ते एकाच नाटकामध्ये झालो म्हणा, तसं काही नाही. ते बहुत गायक बी आहे तो तुषार भाऊ आपला. सलून बी आहे. पुरं आमच्या गावातलं पुरं जवान पोट्टे आहेत ते. पुरं त्याच्या येथूनच कटिंग वगैरे करतात. मी करतो, सगळेच जण करतात. सकल दाखवून नाही आवडणार राहिलो. असा कॅमेरा केलो तर आपल्या मोबाईलवर पडेल पाणी, म्हणून मी हा असा करून सनी चालून राहिलो. नाही झाकून सनी जे आपला सेन्सर आहे हे माझी मम्मी इकडं आहे जादू बनवून सनी मी इकडं आता आलो. गाडी आणवलं, गाडी वगैरे नेतो. आणि हे बैलही पा येतीच्या आता अजून पाणी वाढला जोरानं. तर जोरानं पाणी वाढला मग तिकडे जावं लागेल. ओला होतो तर जावं लागेल. मग आता कटिंग वगैरे करून सनी मी आला तर किती हा करावं लागेल आपल्याला, आंघोळ वगैरे करावं लागेल. म्हणून त्यासाठी ओला याला तरी काय पडेल, फरक नाही पडत ना. हा या बैलानं पुरा चारा खाल्लं ना. बैलानं जसं तसं ठेवलं. चला ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो मग गाडीमध्ये तुषार भाऊच्या दुकानात. आता तुषार भाऊच्या दुकानात जातो. ती बी व्हिडिओ बनवायला जमते का नाही जमत. चला ठीक आहे. हे बघा, मी आलो तुषार भाऊच्या दुकानात. आता झाली माझी कटिंग. मी आता चाललो घरी. आणि हे बघा, पुरं पाणी एवढायला आहे. इकडे तिकडे पुरं चिखल झाला आहे. पहा मा लुक मी कटिंग केलो आता कसं दिसतं. तर आता हे बघा आपली गाडी. मी चाललो घराकडनं. पहा चिखल येते मस्त. बारिशच्या दिवसात चिखल राहील. मी कटिंग वगैरे करून मी आलो ना. आंघोळ वगैरे धुतलो ना. आंघोळ कोणी धुतलो मी ना, तुम्हाला सांगतो. येते हे ज्या आमच्या सलाबच्या पाणी पडून राहिला त्या पाण्याच्या येते बसून सण्याने धुतलो. आणि बसून सण्याने धुतलो. थांबा तुम्हाला मी एक असा मजाक नाही करत होतो. ती येते माझ्या बहिणीने काढला नाही माझा फोटो. ते फोटो दाखवतो थांबा. हे बघा फोटो माय येते लावून. आता लावतो येते थांबा. हे घ्या. आणि हे येते जेवून राहिली ठेवतो. आणि बापा मा येते एवढं मोठं फुलं कोणची पोरगी आली ती मा येते माझ्यासाठी एवढं मोठं फुलं ठेवलं ना. पण नाही, मजाक करून राहिलो मी. पोरीबाजीच्या चक्करमध्ये नाही जाऊ. ते फुलं यायला चाललं असतील मग घरच्या येणं कुठून ना कुठून. जेवण केलं येते कोणी केला ना. एक नंबर फुलं आहेत. बाकी हे बघा, लाल फूल जास्त पसंत आहे आपल्याला. समझ रहे हो ना. गुलाबी लाल फूल नाही आपल्याला. हरी पत्तियां ज्यांना पसंत आहे राहून द्या. चला मी जेवण वगैरे करतो, मग तुम्हाला भेटतो मग पप्पू भाऊच्या दुकानात जाऊन. हा थोडा हँडसम तर दिसत म्हणा, जबरदस्त लुक आहे. मग मी आता आरशामध्ये पाहून राहिलो, पण त्या आरशामध्ये तुम्हाला काही दिसून नाही पण कॅमेरामध्ये पुरा बायसेप वगैरे. अजून मी फोटो वगैरे शूट वगैरे केलो. म्हणजे शूट वगैरे आपलं तर याच्यात आहे का. हे बघा ती म्हणजे असंच बॉडी वगैरे बनवून राहतो. काही काम देत त्याला पोज वगैरे मारलो. आणि थोडासा जो का राहू तो गेलो मला तुझ्या भाऊच्या दुकानाला क्लिप वगैरे काढलो. पण मी तेवढा जास्त काही शूट करायला जमला नाही. तिथे गाणे वगैरे चालू होते तुझ्या भाऊ वगैरे. मी काय तेवढा शॉट वगैरे काढायला जमला नाही. मी बाहेरून काढलो. मग नंतर गेलो बसलो त्याच्या बाजूने नाही काढलो. म्हणजे बोलते वगैरे जास्त क्राऊड जास्त राहते. क्राऊड म्हणजे आवाज वगैरे जास्त राहते म्हणून त्यासाठी काही काढलो नाही मी ना. आणि एक क्लिप घेतलो ते तुम्हाला मी ती लावीन म्हणजे ब्लॉगमध्ये लावायला लागतं मला. ते आपलं तिकडचे पुरा डेली रुटीन म्हणजे आपला दिवसभराचा रुटीन आहे तो पुरा दाखवा लागते. मी पुरा तोतून लागलो का म्हणजे थोडी सर्दी वगैरे काही आवाज थोडंसं चांगला वगैरे येणे
म्हणून इथे नड्यामध्ये पुरा खरखर लागते म्हणून काय बोला. ठीक आहे, मी जेवण वगैरे करतो, मग बादमध्ये बोलतो तुमच्या दुकान. मग बादमध्ये भेटतो कोटी याच्या दुकानात चालतो तर आपल्या पप्पूच्या दुकानात. असं आठवण झालं, बदाम खावा लागतं जास्त मला, तेव्हा कुठे आठवण राहील माहिती. चला ठीक आहे, तर जेवण वगैरे झालं, आता जातो मी पप्पूच्या दुकानामध्ये. तुम्हाला दिसतो पाणी येऊनच नाही लागणार, काय झिमूर. चला पाणी येते आणि त्याच कारणानं पाहता थोडा वेळसाठी मोबाईल कॅमेरा आडवा झाला होता. चप्पल घालतो मग तिकडं जाऊन भेटतो. चला जाऊ तिकडं. पाय ती काई जमली आहे, काई म्हणे पाय घसरला काय पुरे पिक्चर बनवू शकते आपली. हा येथे बसला आहे बी मोठे दलाल, हे म्हणजे मार्केटचे काम ते त्याला सब्जी मंडीचे दलाल. नाही पप्पू सेठ, पप्पू पॅन पॅलेसचे मालक ना. हा भिकार चोट, मी एक भिकार चोट. आपल्याजवळ काही धंदा नसे म्हणून आपण पुरं गेले विकलं ना. हा कार्तिक हो रे शाळेत रे अजी चलांजी शाळेची कार्तिक. मोठे दलाल ते कोंबड्याचे दलाल होय तर नाही. आपलं पॅन पॅले का म्हणते सब्जी मंडीचे दलाल. हे बघा मी तिकनाला येत होतो, काल आमचा लहानसा पोरगा हिंटे येते. पहिले हिंटेच बे, तुला पकडतो नेतो मी. थांब चल तिकडं. कोणाचा पोरगा होस रे? कोण सरद? कोण सरद? आणि त्याची कोटी हात लावतोस तर बे काय तिथे जिंचो सरद. त्या पप्पाचं आडनाव काय? बावले. पण तुला आता नेलो गेलो तरी मी ना. चल तू बे चल. तो भिवला. मी आता चाललो तिकडे मोहितच्या घराकडे. आपल्याला पोहायची मूवी पोहायची आहे एक चांगली, त्यासाठी चाललो मी तिकडं मोहितच्या घराकडं. तिकडे जाताना मग भेटतो तुम्हाला. हे बघा पुरा माल घेऊनचा नाही चालला, कुरकुरं वगैरे. आपण काय इकडे गावात राहतील कुरकुरं खातील तेवढं जास्त काही खाऊ नाही मग टाकीज वगैरेवर गेला घर एक माल चालते आपला. तो तिकडे चालला मंगेश भाऊ. चला तिथे जाऊ मग पाहू काका करते ते. थांबा तुम्हाला दाखवतो का करून राहिला म्हणून. ज्या नंगा राहिला नाही, कसाच राहील पॅन्टवर राहिला नाही, बिना टी शर्टवर राहिला नाही, चड्डीवर राहील तसा दाखवतो तुम्हाला कसा आहे. आता हे बघा त्याची गाय, त्याची गाय ना. टी व्हीचा आवाज येऊन नाही का तर माहीत नसेल मी आलो म्हणून. पाय वगैरे म्हणजे खुसून घेऊ जाऊ अंदर. हा बघा कॅमेरावर पाणी पडलं असं वाटते मला. हे बघा येथे पाहुंडायला आम्ही पिक्चर पाहुंडायला कोणसी बजरंगी भाईजान. हा येते मोहित. येथे पाहुंडायला मी येते आता बजरंगी भाईजान. पण जास्त काही दाखव. पिक्चर पाहून झाले. आता मी चाललो घरी ना. आता बी पाणी येऊन राहिला. हा बघा घरी जातो. बरं 2-3 पिक्चरही पाहिला तर पजू भाऊ वा का करतेस रे तिथे? भार बांधतो म्हणते. कायच्या भार बांधतेस? हा आता सांग कायचे भार बांधतेस? कायचे तरी भार बांधून तो म्हणत होता. चला मी घराकडे जातो, बहुत वेळ झाली इकडं होतो मी, घरी नाही गेलो. गाईस मी मोहितच्या घरून घरी गेलो होतो आणि मग घरून सनेनी पुरा कामधंदा करून सनेनी मी आलो इकडं केसलवाडा रोडाकर. कारण की आपल्याला एक शूट करणी आहे येते आपल्या गाडीच्या आणि आपला एक व्हिडिओ बनवणी आहे म्हणून त्यासाठी आला आपण येते व्हिडिओ बनवासाठी. आता व्हिडिओ बनवतो मोठी. हा भाऊन लावून मोठ्या स्टँडवर गाडी. आता कशी बनते पाहू याची व्हिडिओ. अजून एक आपली रनिंगवाली शूट करणी आहे. रनिंगवाली करून मग घराकडे जाऊन का करून
भाऊ आता याचे शूट करून राहिले कसा करतात भाऊ, मग दाखवून तुम्हाला फोटो. कारण की आपल्या इंस्टाग्रामवर येत्याच राहतात गाडी वगैरेचे, जे रनिंग वगैरेचा शूट वगैरे हा आहे तो आहे, म्हणजे रील वगैरे ते आपण नाही ब्लॉगमध्ये नाही लावू शकू, कारण त्याच्यानं कॉपीराईट येते. म्हणून ते आपण गाणं वगैरे काहीच नाही, रोस्ट वगैरे जास्त काही लावू नये. म्हणून हे रील वगैरे सब आपल्या इंस्टाग्रामवर येतात. इंस्टाग्रामची आता मला ते आय डी लिखली आहे म्हणा, त्या याच्यामध्ये आपला बॅनर आहे, म्हणजे बॅनर जो आपण ब्लॉगच्या स्टार्टिंगला लावतो ते ती लिखली आहे. आणि आता बॅनर तो बदलावा लागेल, दुसरा करावा लागेल जबरदस्त आता करून. मोहित भाऊ शूट करून राहिला, आता कशी शूट झाली मग आताच काही पाहू नाही, मग पाहू. जबरदस्त निघली का बघा, मस्त रोड आहे एकदम खाली वगैरे. ती बनवायची आहे आपल्याला व्हिडिओ, तर आता मी व्हिडिओ वगैरे बनवतो मग तुम्हाला भेटतो. हे बघा गाईज, आम्ही तिकनाला इकडं आला, कारण की आपल्याला व्हिडिओ बनवायची होती. तेथे काही लुक नव्हता, म्हणजे ते आपल्याला अशी मोड येऊन जबरदस्त बनवायची होती, म्हणून येथे बहुत खतरनाक मोड आहे. तर येते आला या मोळीवर येऊन जाण्यानी साला आमचा असा गेम झाला. कारण मा मोबाईलचं तर क्वालिटी नसेल म्हणा चांगली, मा मोबाईलची कॅमेराची, म्हणून त्यासाठी मोहितच्या मोबाईलहून बनवत होता. त्याच्या मोबाईलचा झाला कल्याण, तोही पुरा खतम झाला मोबाईल त्यासाठी त्याच्याही मोबाईलने काही बनवायला नाही जमून राहिली, मा मोबाईलची क्वालिटी खतम झाली. त्याच्या मोबाईलला आता टाकून राहिलं सुधरवलं आता नीटून, मग म्हणजे आम्हाला सकाळवरी भेटून जाल म्हणा सुधरून सणानी. मग उद्या बनवून तशी तेवाली व्हिडिओ, आता मी जे व्हिडिओ बनवायचे आम्हाला ते फोटो वगैरे चांगला निघतील आमच्या याच्या, काहीशी नसे झालं या मोबाईलला. पण आता व्हिडिओ बनवायची गोष्ट आली तर म्हणजे 3 सेकंदची व्हिडिओ बनवून राहिली, त्याच्यावरती व्हिडिओ नाही म्हणा. 9 सेकंदची व्हिडिओ बनली, त्या मोबाईलनं लॅग मारणं चालू केलं तर काही फरक आला की म्हणजे काही नाही, अंदरची त्याची जो काही असेल ते मोबाईलच्या अंदर राहते तो पुरा हालणं, पुरा सिस्टम त्याच्या हालून राहिला. आपच्या मोबाईल टच होऊन राहिला ना होऊन राहिला, म्हणून त्यासाठी तो खतम झाला आपला मोबाईल. तर आता उद्या आम्ही तुमसरला चालला, पाहू आता का म्हणते तर मोहित मोबाईल घेते का घेते ते. पण नाही, आज त्याला सुधरवलं टाकून राहिला, घेवायची काही गरज नाही म्हणा, त्याच्या काही ना काही म्हणजे आपच्या टच होऊन राहिला, तो लॅग वगैरे मारते का मारते तो पाहावं लागल त्याला थोडा. तर मरीजला डॉक्टरकडे नेला तेव्हाच माहीत चलते आपल्याला का बिमारी कोणती आहे काय म्हणून. आपण याच्या ती म्हणला का होते तो होते, काही हो नाही. चला आता आपण घराकडे जाऊन, कारण की वेळ झाली. हे बघा ना, आम्ही थांबला त्या भाऊची मंगनडावची गाडी, भाऊ कमसे कम 1.5 तास झाला जेव्हापासून आम्ही शूट करून राहिला. त्या भाऊच्या गाडीला का झाला का नाही ते गाडी चालूच नाही हो, माहीत नाही का नाही होतं. कमसे कम 1 तास तर झाला आम्ही इथे शूट करून राहिला. शूटचा झाला आणि त्याची आमची शूट तर झाला नाही म्हणा, ते पण कमसे कम 1.5 तास झाला त्याची काही गाडी चालू नाही हो. तो पहा गाडी चालू झाली, आता बंद झाली अजून, ते पहा घर करते. ही गोष्ट आहे. आता मोहित भाऊ का करून राहिले या करते या मोबाईलच्या. हे बघा दाखवणं म्हणते, पण कसा कोणाचा पर्सनल काही कागदपत्र राहिलं गेलं ते गॅंग जबरदस्त आहे म्हणून राहिलं, ते माहीत नाही कोच होतं पोट्टे. पण कसा आपल्याला रोहिताचा भाऊ का रोहिताचा भाऊ म्हणते, म्हणजे आमचा क्लासमेट होता 12वीमध्ये, त्याचा भाऊ म्हणते हाय म्हणलं हाय म्हणला, आपण बी हाय म्हणावं त्याला. चला आता आपण घराकडे जाऊ, मग तुम्हाला बोलू न. उद्या अंशुलची आजाची 13वी देते, बिलकुल मजा जेवण करायचं, काही चोंजा जेवायला भेटलं कोण पाहिजे का रे मोहित हो म्हणते, जेवायच्या म्हणते. तसं नाही, आमच्या घराकडे ये म्हणा पाहिजे, तोच बोलवतोय ना. म्हणजे मी मोहितच्या घराकडून येत होतो, तो म्हणते साहिल म्हणते उद्या वाळू लागशील म्हणते जेवायच्या पहिले. बे म्हणला मी पहिले जेवी त्याच्या बादामध्ये वाळायचा तर आहे का नाही तो पाहून म्हणला. बया झालाच का मी म्हणला, पहिले जेवायच्या म्हणला, आहे का नाही भाऊ. पहिले पोटासाठी सगळे जण करतात, आपण पहिले जेवण नाही तिथे जेवण सनेनीच्या. तसा त्या रुपचंद बाबाला वेगळंच वाटेल म्हणाल, मा घरी येऊन सने मा 13वीच्या वाढला म्हणून येईना न जेवला नाही म्हणून, चांगला खावायला नाही भेटला म्हणे म्हणून. त्यासाठी पहिले जेवणं जरुरी आहे आपल्यासाठी. चला ठीक आहे, मी अशा गोष्टी करता राहतो, मी मजाक काही आता जो जमते तो. पण त्यानं किती टाकलं हात दाखवते पाहिजे, त्याला घेतलंच नाही त्या भाऊनं. आता हात दाखवलं, मी ब्लॉग बनवत होतो तर फार्मसीवाले आमच्या गावचं भाऊ, हे याचं दुकानदार केसलवाड्याचं, ते आमच्या गावचे फार्मसीवाले भाऊ होत.
गेले तेही हात दाखवतात. आपली फॅन फॉलोइंग वाढून राहिली थोडी थोडी. तर ब्लॉग वगैरे पाहतात लोक, पण कसा सबस्क्राईब वगैरे नाही करत. सबस्क्राईब करत जा. जसजशी आपल्याला सबस्क्राईब केला तसतसा आपला कॉन्फिडन्स, काय म्हणतात तुम्ही त्याला, कॉन्फिडन्स म्हणते, तो वाढते. तसं मला काही जास्त बोलता नाही. आपल्या भाऊची होते इंग्लिश मिडियम ना, मा होता आर्ट होता, म्हणून काय आपल्याला तेवढी इंग्लिश जमन आहे. पण कामापुरती आपल्याला येते म्हणा, तेवढा काही नाही आहे. जेवढी म्हणला तेवढी येते, तेवढी जास्त नाही आहे. चला ठीक आहे, आपण आता जाऊ घराकडे. हे बघा आम्ही होता तिकडं, मोहितच्या पप्पानं फोन केला का दही घेऊन आणा म्हणून. आम्ही आला दही घेऊन. हे बघा दही घेऊन राहिला आता. हा येते मोहित नाही, हे आपली पुरी दुकान शेर खान भैया की. अरे हे बघा आम्ही घेतला आता दहीने. चालला आता घराकडे. चला बघा मी चाललो आता अंशूची आहे ती जेवायला. मी न सांगितलं तिकडे गेल्यावर का उद्या जेवण करायला बोलवतील म्हणून, पण नाही 13वीचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी बोलवला. बिलकुल हँडसम बनवून सगळ्यांनी चाललो का. बरं जबरदस्त लुक येऊन राहिला. मग कटिंग केलं तर आमच्या थोडा धुरात दिसतो म्हणा मी, आणि आताही धुरात दिसत असेल असं वाटते. थांबा बरं मी पाहतो. मी पाहायला होतो असं वगैरे काय पाहिलं नाही बिलकुल. सात चाललो. चला तिकडे जातो मग बोलतो तुमच्याच मी. कारण ते ती लहानसा कार्यक्रम आहे, ते क्लिपा वगैरे काढणं जमत नाही ना. इकडे बोंबलून राहिले निवड बोंबलतात काय यायच्या ह्या पप्प्याच्या येते बोंबलतात निवड. तिकनं आलो आणि हे भेटलं आपल्याला गिराईक. हा येते बसला आहे ना. तुम्हाला एक गोष्ट दाखवता पा, एवढी रात्र झाली तुम्हाला तेथे बंदर दिसत असेल तो पा, तो तेथे एक बंदर आहे आणि त्याच्यावरती एक आहे तो पा. एवढी रात्र झाली नाही, या टावरवर आहेत ना, इथून तिथे वरती पण असतील बाई. बहुत भयानक लोक आहे ते. हनुमानजी जे त्याला म्हणतात बंदराला म्हणजे हनुमानजी सारखं दिसतात ते. आत्तापर्यंत येते एवढ्या पाण्यामध्ये, याच्यामध्ये अजून पाण्याचा माऊल पूर्ण झाला आहे. हे बघा तरी ते बंदर तिथेच थांबला आहे. पुरं पाण्यामध्ये वगैरे राहतात. मी आपल्या घरी राहतात नेतो म्हणा, त्याला काही टेन्शन नाही. पण नेवाची नाही म्हणा, ते येते कोटी ते फिरतं प्राणी आहेत म्हणून, त्यासाठी ते काही हा नाही येऊ शकत. ते पाहते तिच्या म्हणजे पुरं पाण्यामध्ये का. चला ठीक आहे, आपण तिकडे जाऊ आता. तुम्हाला भेटू मग घरी.